डोंबिवली पुन्हा एकदा भयंकर स्फोटाने हादरली आहे। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 सागाव भागात केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला। आज दुपारी 1:30च्या सुमारास अमुदान केमिकल्स कंपनीत स्फोट झाला। या स्फोटात 8 कामगारांचा मृत्यू झालाय तर 60 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे। जखमींवर एमआयडीसीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या स्फोटानंतर कंपनीत प्रचंड मोठी आग लागली होती। आगीमुळे कंपनीत नंतरही बराच वेळ कमी तीव्रतेचे स्फोट होत होते। या आगीमुळे परिसरात प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलंय। धुराचे लोट कित्येक किलोमीटरपर्यंत दूरपर्यंत दिसत होते। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। आता कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। तर या स्फोटामुळे डोंबिवली आणि परिसर मात्र चांगलाच हादरून गेला। अनेक घरांचं दुकानांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। स्फोटामुळे 12 कंपन्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। जखमींपैकी 6 जण आयसीयू मध्ये आहेत, आणखी एक गंभीर आहे। या स्फोटात एकूण 8 मृत्यू झाले तर 60 जण जखमी झालेत। स्फोटामुळे 2 ते 3 किलोमीटरवर हा हादरा बसलेला होता। अनेक इमारती, घरं, दुकानं यांचं मात्र मोठं नुकसान झालंय। एमआयडीसीतल्या अनेक गाड्यांचंही यामध्ये नुकसान झाल्याची माहिती समोर येते। अनेक कार, ट्रक, टेम्पो जळले आहेत, काचा फुटल्या आहेत, टायर देखील जळले आहेत। टेम्पो आणि ट्रकचे शेड जळले आहेत, गाड्या चेपल्या गेल्या आहेत। शेजारील कंपन्यांच्या भिंती या पत्त्याप्रमाणे कोसळल्याचं देखील समोर आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज घटनास्थळाची पाहणी केली। घटनेत 8 जणांचा मृत्यू झालाय, 60 लोक जखमी आहेत। या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले। तसंच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करण्यात येणार आहे। कारखान्यांची ABC अशी विभागणी करण्यात येईल। जास्त धोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्यात येणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ABC अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे। एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार्डस जे आहेत, जे रेड कॅटेगरी मधले युनिट आहेत, त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील। त्यांनी चेंज ऑफ यूज करावं। इंडस्ट्रियल सेफ्टी युनिट जे आहे त्यांनी जे काही योग्य वेळी वेळोवेळी या ठिकाणी येऊन ऑडिट करणं, सेफ्टी ऑडिट करणं, ज्या काही बाबी आहेत त्या करण्याची आवश्यकता होती। ते केलंय की नाही हे सगळं आता चौकशीमध्ये आढळून येईल। बॉयलरला परवाना होता नव्हता तो आता चौकशीमध्ये कळेल। चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही यामध्ये पाठीशी घालण्याचा काही विषय कोणी करता कामा नये, कोणी करणार नाही। आणि जे जे कोणी दोषी असतील, सेफ्टी ऑडिटचे लोक आहेत, इंडस्ट्री सेफ्टीचे आहेत, लेबरचे आहेत, जे चौकशीमध्ये समोर येईल। या चौकशीच्या माध्यमातून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। डोंबिवली एमआयडीसी परिसरात अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण डोंबिवली हादरली। एमआयडीसी जवळ 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतींच्या काचा फुटल्या, घरांचे पत्रे फुटले, घरांच्या भिंतींना तडे गेले। या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं। 1:30 वाजता स्फोट झाला। सगळ्यांचे घरांचे काचा तुटल्या, सगळं तुटलं, काय काहींचे स्लॅब पडल्यात। आता आम्ही राहायचा कुठे हा प्रश्न आहे आम्हाला। आता आमची मुलं आम्ही लांब पाठवली, पण आता इथे आम्ही कसं राहायचं ते प्रश्न आहे। आमचे नवरे वगैरे कुठे जातील, काहीच आम्हाला अजून सोय नाही। सांगाल काय परिस्थिती होती जेव्हा ही घटना घडली? आमचं 1:30 वाजता आम्ही झोपलेली, काही लोक जेवत होती, वरनं सगळं घर अख्खा घर हालत होता। खिडक्या केल्या निघाल्या, काचा पडल्या अंगावर। मग आम्ही खाली आलो आणि तशीच बाहेर निघालो। ह्याच्या आधी पण अशा घटना बऱ्याच वेळा झालेल्या आहेत। त्याच्यावर आम्ही प्रत्येक वेळी आम्ही म्हणजे सांगत आलो आहोत की ह्या कंपन्या हटल्या पाहिजे, पण इथले काही लोकांना हे मान्य आहे, काहीकांना मान्य नाही आहे। त्याच्यामुळे आज हा नुकसान झालं आहे, त्याचं हे कोण करणार आहे? आज नुकसानाची भरपाई देणार आहेत का? हे आम्हाला प्रशासन देणार आहे का आमचं आम्हीच करायचं दरवर्षाप्रमाणे? तर डोंबिवलीतला स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठं नुकसान झालंय।
आसपासच्या परिसरातील अनेक घरांचं तर नुकसान झालंच, मात्र दुकानं आणि हॉटेल्सचं देखील नुकसान झालं। या कंपनीच्या काही अंतरावर असलेल्या यादव ग्लास या काचेच्या दुकानातही हादरे बसले आहेत। त्याचा सीसीटीव्ही समोर आलाय। या दुर्घटनास्थळाजवळील साई मंदिर आणि हॉटेलचं देखील खूप नुकसान झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।